पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, बहिणींनो, लहान लेकरांनो, आपले दोन्ही हात वर करतात. देवाची इच्छा आपल्याला समजायला भेटावं आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण झटावं, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वराची शक्ती आणि कृपा मागूया. हालेलुया, हालेलुया, परमेश्वराची दया प्रत्येकाच्यावर असू दे. परमेश्वराची दया प्रत्येक कुटुंबावर येते. परमेश्वराची दया प्रत्येक व्यक्तीच्या भूतकाळामध्ये पोहोचू दे. परमेश्वराची दया प्रत्येकाच्या भविष्यकाळामध्ये पोहोचू दे. परमेश्वराची दया माया आज प्रत्येकाला उभा करू दे. परमेश्वराचा मार्ग प्रत्येकासाठी निवडून करू दे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. परम पवित्र संस्काराला, परम पवित्र संस्काराला हालेलुया, 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 हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्रियानो, मी असं बघत होतो तुमच्यामध्ये कोणतरी कुठे बसायचं आहे म्हणून थोडा विचारात पडले. हालेलुया. कुठे बसायचं आहे? हालेलुया. जर विचारात पडलं पण काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. हालेलुया. तरी त्यानंतर तुम्ही निर्णय काय घेतले? कोणता निर्णय घेतला? कुठे बसायचं आहे म्हणून? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थनामय जीवन जगतो तेव्हा कुठे बसायचं आहे म्हणून देवाला विचारण्याची पद्धत आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. जेव्हा अनेक वर्षांपूर्वी मी होली लँडला जेव्हा गेलो, पवित्र भूमीमध्ये इस्रायलला जेव्हा भेट द्यायला गेलो, तेव्हा तिथे एक हॉटेलमध्ये नाश्त्याला बसलेला असताना तिकडे एक माणूस आतमध्ये आला. तो माणूस प्रार्थना करणारा माणूस आहे. त्या माणसाने तिथे प्रार्थना करता करता विचार केला, देवाला विचारलं, देवा कुठे बसू? Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. त्या माणसाने प्रार्थना करत देवाला विचारताना देवाने सांगितलं की अमुक टेबलमध्ये, टेबलच्या तिथे जाऊन तिथे बसा. Praise the Lord. Hallelujah. प्रियानो, हा जो माणूस आहे त्यांनी त्याच्या जेवणाचा पदार्थावर घेऊन माझ्या जवळ येऊन बसली. हालेलुया. आणि माझ्या सोबत सर्व मराठी बोलणारे लोक होते आणि त्यांनी येऊन मला विचारलं, मी बसू शकताय का? आणि हा माणूस माझ्याशी इंग्लिश मध्ये बोलायला चालू केले. हालेलुया. त्यांनी मला सांगितलं, मी प्रार्थना करून देवाला विचारलं, मी कुठे बसू? Praise the Lord. Hallelujah. प्रियानो, आमचा जेवण नाश्तावर झाल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या खोली नंबर अमुक आहे, तुमची इच्छा असेल तर आपण तिकडे भेटूया. Praise the Lord. Hallelujah. म्हणजे या होळीला विसिट मध्ये
त्या माणसाने केलेले जे प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचं फळ असं झालं की आम्हाला एकत्र बसून भरपूर वेळ प्रार्थना करायला भेटली. Praise the Lord. Praise the Lord. होळीला टूर मध्ये होळीला जे पिलग्रिम कार्यक्रम आहे त्यामध्ये अनेक प्रकारच्या चुका जिथे जिथे घडण्याची शक्यता होती त्याबद्दल या प्रार्थनेच्या मध्ये पवित्र आत्म्याने आम्हाला सावध केला. Praise the Lord. Hallelujah. या प्रार्थनेचं फळ असं झालं की या प्रार्थनामुळे आम्ही आमच्या एकत्र बसून असलेल्या प्रार्थनामुळे ग्रुपला जबरदस्त आशीर्वाद मिळाला. Praise the Lord. Hallelujah. 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 धन्यवाद येशू. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट देवाला विचारून करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. मनाने एखादी गोष्टी आपण करू शकतो. मनाने केलं तर त्याचा थोडाफार फायदा भेटणार. हालेलुया. देवाची इच्छा जाणण्यासाठी इच्छा बाळगून जर कोणतरी देवाला विचारून एखाद्या गोष्टी केली तर त्या गोष्टीच्या जबाबदारी देवाच्या पण हातात आहे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. प्रार्थना करताना अनेक लोकांच्या डोक्यातील एक विचार असे आहे प्रार्थना म्हणजे मी करणारे काहीतरी काम आहे. Hallelujah. मी चांगलं प्रार्थना केलं तर मी सक्सेसफुल झाला. Hallelujah. तसे आहे का? तसे नाही. Hallelujah. प्रार्थना हे जीवन देवाच्या हातात समर्पण करण्याचा प्रकार आहे. Hallelujah. काल कोणते मला फोन करून सांगितलं फादर माझ्या मुलाला त्याच्या मनासारखा मुलगी जीवन साथीदार मिळावं म्हणून फादर प्रार्थना करा. Praise the Lord. Hallelujah. आता ती ताई ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. Hallelujah. मी त्या ताईने काही बोललं नाही. कदाचित त्या ताई वाचन ऐकणारा ताई असेल. Hallelujah. म्हणून आता यातून तरी तिला मार्गदर्शन भेटणार. Hallelujah. Hallelujah. पप्पा मम्मी देवाजवळ कधीही अशी प्रार्थना करायची नाही माझ्या पोराला माझ्या मुलाला त्याच्या मनासारखा एक मुलगा मिळू दे मुलगी मिळू दे असं नाही. हालेलुया. प्रार्थना करताना देवाजवळ सांगायचं देवा माझ्या मुलीला देवा तुझ्या मनासारखे मुलगा लागू दे. Praise the Lord. Hallelujah. माझ्या मुलाला तुझ्या मनासारखे मुलगी लागू दे. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. मत्तई शुभवर्तमानामध्ये 20व्या अध्यायामध्ये एक सुंदर गोष्ट आहे. मत्तई शुभवर्तमानामध्ये 20व्या अध्यायामध्ये हालेलुया हालेलुया 20व्या वचनापासून जे वचन आहे तिथे दोन मुलांच्या मम्मी जाऊन प्रार्थना करत आहे येशू जवळ. हालेलुया. मत्तई 20 पासून जे वचन तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. हालेलुया. येशू जवळ गेले येशूच्या पाया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोघांना
पकडलेलं आहे, एकाला उजव्या हाताला पकडलाय, दुसऱ्या डाव्या हाताला पकडलेला आहे. हालेलुया. आणि जाऊन येशूच्या पाया पडले. हालेलुया. आणि आता पुढे महत्वाचा गोष्ट मांडायला मम्मी जात आहे. आपण ऐकूया. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हल्लीच्या काळामध्ये प्रार्थना करणारा अनेक पप्पा, अनेक मम्मी यांच्यासारखाच आहे. हालेलुया. Praise the Lord. अनेक पप्पा जाऊन येशूला सांगत आहे, माझ्या पोराचा त्याचा मनासारखे काहीतरी करून टाका. हालेलुया. Praise the Lord. अनेक आई बाबा सांगतात, फादर त्याला युकेला जायला आवडत आहे, त्याला USA ला जायला आवडत आहे, त्याला UAE ला जायला आवडत आहे, त्याचा मार्ग तयार करून बोलतो. हालेलुया. हे नाही मार्ग, हे बरोबर नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराजवळ जाऊन प्रार्थना करायचं, माझ्या मुलासाठी, माझ्या मुलीसाठी देवा तुझ्या मनात काय आहे हे त्याला प्रगट करून बोलवते. प्रभू तुम्हा बरोबर असो. परमेश्वर प्रभू कोणाच्या तरी कशाच्या भागामध्ये असलेल्या कॅन्सरचा आजार दूर करून त्या व्यक्तीला आशीर्वादित करत आहे. हालेलुया. संडासच्या जागेच्या भागामध्ये असलेल्या एक आजारपणा, संडासच्या जागेच्या आपल्या भागामध्ये असलेली एक त्रास प्रभू आता दूर करत आशीर्वादित करत आहे. डोकं जड झाल्यासारखा होत आहे, श्वास घ्यायला अवघड होत आहे, अशा स्थितीतील एका व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करत आहे. छातीच्या अर्ध्या भागामध्ये खूप त्रास होत आहे असे कोणाला तरी, पायाच्या गुडघ्याच्या आतल्या भागामध्ये त्रास होत आहे असे कोणाला तरी, खूप मानसिक क्लेशातून जाणाऱ्या कोणाला तरी प्रभू आता आशीर्वादित करत आहे. निरंतर निर्णय घेता येत नाही म्हणून एक प्रॉब्लेम मधून जाणारा एका जोडप्याला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. योग्य निर्णय घेता येत नाही म्हणून ज्या त्रासातून जात आहे तिथे प्रभू तुम्हाला आशीर्वाद करत आहे. एका लहान बाळाच्या विषयी दुःखी असलेल्या आई वडिलांना प्रभू स्पर्श करत आहे. काही गोष्ट एकदम हळूहळू पुढे जात होते, प्रगती अगदी हळू आहे अशा कोणाला तरी प्रभूचे स्पर्श आता मिळत आहे. डोळ्याच्या जवळपासच्या भागामध्ये डोकं दुखत आहे असे त्रास असलेल्या काही लोकांचे डोकदुखीचा त्रास प्रभू आता दूर करून देत आहे. काही आजारपणा वाढत जात आहे त्याबद्दल प्रभू संदेश देत आहे की ते आता कमी व्हायला चालू होत आहे. सहनशक्ती वाढवायला येशू अनेकांना सांगत आहे. प्रभूचे मार्गदर्शन प्रभू तुम्हा सर्वांना द्यायला तयारीत आहे. प्रभू जवळ विचार, सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.